नमस्कार, मी अज्वल सावंत. मी तुम्हाला दाखवणार आहे CCTV विथ इंटरनेट कनेक्शन कसं जोडू शकतो आणि हा सेटअप अंडर 15,000 पडेल. आणि या गोष्टी इन्स्टॉल करायला एकदम सोपे आहेत. फक्त थोडंसं टेक्निकल नॉलेज पाहिजे बस. तर कोकणाच्या ठिकाणी ब्रॉडबँडचं कनेक्शन मिळणं एकदम शक्य नाही, म्हणजे आमच्या इथे तरी शक्य नाही आहे. तर मला अराऊंड 10 Mbps ते 15 Mbpsचा स्पीड मिळतो. तो एरिया डिपेंड आहे. आता आमच्या इथून टॉवर अराऊंड 7 किलोमीटर लांब आहे. तर त्यासाठी लागणारं मेन साहित्य म्हणजे हा अँटेना. त्यासोबत ही वायरसुद्धा मिळेल. काय कसं किती ते मी तुम्हाला सांगेनच. आणि हा वायफायचा राऊटर जो की सिम बेस आहे. मी जिओचं सिम वापरतो, त्याचं प्लॅन वगैरे पण सांगेन. तर ह्याचा रेट ह्याला फ्लिपकार्टवरून घेतलं आहे. तर त्याचा रेट आहे 4,499 आणि अँटिना विथ केबल जी की LPD अँटिना असते ती 2,800. तर नेटचं कॅल्क्युलेशन 7,299 पर्यंत जाईल. तुम्हाला जवळून दाखवतो. हा अँटिना आणि अशी केबल इथून सरळ व्हाईट कलरची खिडकीतून अशी आत नेली आहे. ही बघा, ही व्हाईट कलरची वायर वायफाय राऊटरमध्ये आली आहे. इकडे या इकडे. आता ही केबल इथेच लावली पाहिजे. इथे असे 2 असतात, 1 आणि 2 इनपुट आउटपुट. ही आउटडोर अँटिना जी की ती ट्रायंगल टाईप LPD आहे आणि ही नॉर्मल. आता ही मी लावली त्याची काही गरज नाही आहे. तुम्ही ती साधी अँटिना लावली तरी चालेल, जी की राऊटरसोबत मिळते. ही वाली हे बघा, मला 2 कांडीचं नेटवर्क आहे. त्याच्यामध्ये तिसरी पण असते, पण इथे तेवढी रेंज येत नाही. त्यानंतर CCTVकडे येऊ, जे की ज्यासाठी आपल्याला एक केबल लागेल, पॉवर केबल म्हणजे, जी की आहे ही वाली. ही व्हाईट कॉर्ड कॅमेरासोबतच मिळते, जी इतकी हाफच असेल. त्यासाठी ही ब्लॅक पॉवर कॉर्ड घेतली आहे. त्याचा रेट आहे 249 एकाची. ही आहे 5 मीटर. आणि त्यानंतर आपल्याला लागेल RJ45 10 मीटर लॅन पॅच केबल. 249ची ही केबल आहे, जी की मी या CCTVच्या मागून त्या बॉक्सला लावली आहे, राऊटरला लावली आहे. ही लावली आहे इंटरनेट. त्यानंतर कॅमेरा CP+ 4 मेगापिक्सल. हा 2K कॅमेरा आहे. CCTV एकाचा रेट आहे 2299. आणि जर तुम्ही जोडीने घेतलात तर, म्हणजे मी जोडीने घेतला तर मला हा 4398ला पडला. हा त्याचा बॉक्स आणि मॉडेल नंबर आहे E41A. 4 मेगापिक्सल 2K कॅमेरा आहे. मस्त आहे. ह्याच्यामध्ये मेमरी कार्ड वगैरे भेटणार नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावा, ना तर घेऊ शकता. मी 64 GBचा आतमध्ये लावून ठेवलेला आहे. ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा लागणारी गरजेची गोष्ट आहे, जी की स्टारवॅट 3 आउटपुट मिनी UPS. आता तुमच्यावर डिपेंड आहे किती आउटपुट पाहिजे, तर तुम्ही घेऊ शकता. ते तुम्ही सर्च करून बघाल. मी एक लिंक पाठवतो, त्यामध्ये व्हेरियंट वेगवेगळे दिसतील. जो की आहे हा फुल फायनल आहे, ज्याच्यामध्ये 3 आउटपुट्स आहेत. जो पडेल 2499. प्राईस चेंज होत राहतील. हां, तर कोकणात लाईटचा प्रॉब्लेम खूप असतो, लोड शेडिंग. तर त्यासाठी हा स्टारवेटचा मिनी UPS ठेवला आहे, कारण CCTV कंटिन्यूअस चालू राहायला पाहिजे. तर हे कनेक्शन, यात मल्टी कनेक्शनचं आउटपुट आहे, जे की 5, 9 आणि इथे 12, जे की मी झाकलं आहे. 12 असे
5 जे की आउटपुट बाहेरच्या CCTVला लागला आहे आणि 9 या राउटरला लागला आहे. हे जे छोटे छोटे कनेक्शन्स आहेत त्याचे केबल्स तुम्हाला ह्यासोबतच UPS सोबतच मिळतील. ज्याचं इनपुट आहे 12 वोल्ट. हा मिनी UPSचा बॉक्स आहे. हा UPS माझा मध्ये बंद पडला होता जो की अंडर वॉरंटी होता, पण मला तो इझिली रिप्लेस झाला, ज्यासाठी मला कुरिअर वगैरे करावं लागलं. पंजाब साईडला काहीतरी आहे त्यांचा ॲड्रेस. पण आता त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. अराउंड 9 महिने झालेत, काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा लाईट गेली. UPS तर चालू आहे. हे प्लस मागचं कॅमेरा पण पाहिजे. हा फायदा आहे UPSचा गावामध्ये, आणि हे अराउंड 2 ते 3 तास आरामात चालतो. मी ते बाकीच्या गोष्टी लावल्यात जसं की हा मागचा स्टँड वगैरे, याची काहीच गरज नाही आहे. हा जर तुम्ही कॅमेरा घेतला, माझ्याकडे आधी एक वेगळा कॅमेरा होता वायफायचा, त्यासाठी मी हा सगळा सेटअप लावलेला. आणि याची काहीच गरज नाही. याच्यामध्ये जो स्टँड मिळतो तो मस्त फोल्डेबल आहे. हे तुम्ही वॉलला ठेवून मग खालच्या साईडला मूव करून लावू शकता. याची काहीच गरज नाही. नॉर्मली अशी एक इथे असते आणि दुसरी इथे अँटिना असते, पण ही ह्या साईडची आपल्याला आउटडोर अँटिनाच लावायची आहे. जर तुम्ही इथे चुकून लावली तर तुम्हाला ही नेटवर्क म्हणजे इंटरनेट काहीच चालणार नाही. माझ्याकडून चुकून झालेलं, मी ही वरती लावली होती आणि ही खाली लावली होती. याच्या लेफ्ट राईट तुम्हाला समजून घ्या. बघा या हिशोबाने तुम्ही लावा. इथे इंडोर जो की डायरेक्ट अँटिना लावला तरी चालेल, तो वाला जो की फिरून नटने टाईट होतो. आणि इथे आपलं आउटडोर जर गावाला असेल तर तुम्हाला कंपल्सरीच आहे, जिथे तुम्हाला इंटरनेट किंवा नॉर्मल नेटवर्कचं कनेक्शन भेटत नाही. तर त्याच्यामध्ये सिम कार्ड पण आहे. सिम कार्ड चालवतो. इकडे सिम कार्ड आहे जिओचं, ते बघू शकता. त्याच इंटरनेटने लहान मुलगा बघत आहे. हो तो मोह आहे. हा बघा, हा मोह आहे. जराही लॅग नाही भेटत. तुम्ही बघा यूट्यूब आहे, हा यूट्यूब आहे. मस्तपैकी चालतं विदाउट लॅग. दुसरं लावून दाखव. मग दुसरं लावून दाखव. बघा हा पुढे पण ढक्का मारतो, काहीच लॅग भेटत नाही. तुम्ही कसं मध्ये तुम्ही लावलं तरी पण काहीच लाईट भेटणार नाही. तरी कनेक्शन भेटतं नाही तर असं नॉर्मलमध्ये आम्हाला काहीच कनेक्शनच नाही भेटायचं. बाहेर रस्त्यावरती जावं लागायचं रोडवर. तिथे आता दिवस रात्र रोडवर कुठे जाणार. तर तुम्ही बघू शकता इथे नेटवर्क नाही, पण वायफायचं कनेक्शन आम्ही जोडलेलं आहे. वायफायचं कनेक्शन जोडलेलं आहे. ओके, मी नेट स्पीड पुन्हा तुम्हाला करून दाखवतो. एवढं स्पीड आम्हाला सफिशियंट आहे CCTV चालवण्यासाठी वगैरे. आणि घरच्या गोष्टीसुद्धा जसं की जिओ TV वगैरे. थांब. हां थांब. हे बघा 12-13 म्हणजे 10च्या पुढे मिळतंच. 10 ते 15 च्या पुढे असं मिळतं. मग ते दाखव. हां ओके घे. अशा पद्धतीने मस्तपैकी नेटचं कनेक्शन आणि CCTV सुद्धा चांगले चालतात.
तर CCTVचं सुद्धा क्लिअरिटी मी तुम्हाला दाखवेन, जसं की मी इथले मूव होतो वगैरे. हे बघा प्रॉपर चालते. हाय हाय ओके. तर मी याला वायफाय थ्रू जोडलेलंच नाहीये, म्हणजे या मोबाईलला ज्याचं म्हणजे मी कुठेही बघू शकेन इझिली याला. तर तुम्हाला मी आता सेटअप दाखवतो मी माझ्या घरी कसं केलेलं आहे गावच्या ठिकाणी. हा एक कॅमेरा, त्यासाठी वायफाय राउटर UPS इकडे आहे आणि माझ्याकडे हा दुसरा जो एक्सटेंडर म्हणून लावलाय आणि ते पण UPS आहे. एक्सटेंडर आणि त्याचे कॅमेरासाठी तिथे आहे. एक या साईडला आहे जो की इकडे पाहू शकेल आणि एक त्या साईडला आहे जो की हा एरिया कव्हर करू शकेल. आता मी तुम्हाला वाटेल की मागे राउटर का लावलं आहे. राउटर लावायचं कारण याचं इथरनेट पोर्ट आहे त्या राउटरशी जोडला गेलेला आहे. हा वायफायवाला CCTV आहे जो की CP+चाच आहे मॉडेल. मी रेकमेंड करेल इथरनेटवालाच घ्या गावच्या ठिकाणी असेल तर, कारण तुम्हाला जरा लॅग भेटेल वायफायने. आता याचे सगळे आउटपुट पॉवर त्या UPSने चाललेले आहेत जो की 12-9 असा आहे. पण हे दोन्ही 5-5 वोल्टचे पॉवर सप्लाय ॲक्सेप्ट करतात. त्यासाठी मी एका 12मध्ये छोटासा कन्व्हर्टर लावला आहे जो की इथे आहे. केलं आहे. आता तुम्ही जो मागे राउटर बघितला तो हा मॉडेल आहे TLWR845, जो की ज्याच्यामध्ये सिम कार्ड वगैरे काय नाही आहे. ह्या बेसवरच तो चालतो या राउटरच्या, जो की मी इथे लावला आहे बाहेरच्या साईडला. ॲज अ एक्सटेंडर म्हणून हा वापरतो, की त्याचं नेटवर्क ह्याच्यामध्ये घेऊन हा कनेक्ट होतो ॲज अ वायफाय. ओके. आणि मागच्या साईडला वायफाय सिग्नल पण वीक येतं, म्हणजे जेव्हा भरपूर लोक असली की मागच्या साईडला बसतात तर त्यांना कनेक्शन इतकं जरा नीट भेटत नाही, सगळ्यांना हॉलमध्येच यावं लागतं. त्यासाठी मागे हा लावला आहे आणि CCTVला तर बरंच पडतं मला, म्हणून हा घेतला आहे जो की आपण आता ह्या खर्चात घेऊयाच नको. हा तुम्हाला खर्च सांगतो कसं काय आहे. CCTV वॉल माउंट आहे ते एक्सेप्शनल आहे, जर पाहिजे तर बघा, नाहीतर मी तर बोलतो नको जर तुम्ही असा कॅमेरा घ्याल तर. ह्या सगळ्या एक्स्ट्रा गोष्टी आणि 2 कॅमेरा पकडून तुम्हाला 15,000चा आत खर्च येईल. तर मी जिओचं सिम वापरतो, तर त्याचा रिचार्ज 336 डेजचा मारतो, जो अंडर व्हॅल्यू टॅब येतो 1899, म्हणजे 1900 रुपयाचा हा रिचार्ज आहे. त्यामध्ये आपल्याला 24 GB डेटा मिळतो. पण अजून जर डेटा लागला तर अंडर बूस्टर टॅब 139चा रिचार्ज आहे, ज्यामध्ये 12 GB मिळतो. जसं GB संपतील त्यावर हा 139चा GB मारतो. आणि जर आपण राहायला गेलो असू डेटा पॅकच्या टॅब अंडर हा 30 दिवसांचा पॅक येतो 50 GBचा, जो की आहे 359चा, तो मारतो जेव्हा आम्ही सगळे एकत्र असतो तेव्हा. नाहीतर आपलं रेग्युलर 24 GB ते 12 GB नेट चांगला चालला जातो CCTVसाठी. जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा. ह्या पद्धतीने मी सगळं सेटअप केलेलं आहे विथ इंटरनेट कनेक्शन, जे की गावाला मिळणं खूप अशक्य आहे. तुम्ही वर्क फ्रॉम होम सारख्या गोष्टीसुद्धा इझिली करू शकता. फक्त तुम्ही तुमच्या मोबाईल डिव्हाइसने तुमचं इंटरनेटचा नॉर्मल स्पीड चेक करून बघा. आता ही अँटिना मी इथे लावली कारण मला एवढा इंटरनेट स्पीड बस झाला. जर मी हा वर लावला तर थोडंसं अजून कनेक्शन चांगलं भेटू शकेल मला, जसं की वरती वगैरे असं बार लावून वगैरे नंतर भविष्यात मी बघेन. पण मला सध्या एवढा
स्पीड बस झाला. आणि काही स्मार्ट गोष्टीसुद्धा आहेत, जे की ही ट्यूबलाईट ही वायफाय थ्रू ऑपरेट होते, म्हणजे कोणी नसले की चालू बंदसुद्धा होते. तुम्हाला पहिले चेक करावं लागेल की तुमचा टॉवर कुठल्या दिशेने आहे. आमचा त्या दिशेने येतो, 7 किलोमीटरपर्यंत लांब आहे. तर म्हणून मी याला ह्या पॉईंटनी ठेवलं आहे. तर असा हा माझा पहिला टेक्निकल व्हिडिओ. तर मग चला मित्रांनो, निरोप घेतो. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी मी आशा बाळगतो. तो चला.